भारत आणि पाकिस्तान मधोमध फक्त एक गेट, पण त्या गेटसमोर उभं राहिल्यानंतर अंगावर अक्षरशः शहार येतात. आज आम्ही आलो आहोत भारताच्या सर्वात चर्चित सीमेवर, वाघा आणि अटारी बॉर्डरवर. आत काय वातावरण असतं? परेड खरंच टी व्हीवर दिसते तितकीच थरारक असते का? आणि त्या काही सेकंदाच्या फ्लॅग लोवरिंग सेरेमनी दरम्यान नेमकं काय घडतं? मी हा अनुभव पहिल्यांदाच घेणार आहे. म्हणजे यूट्यूबवर क्लिप्समध्ये आणि रील्समध्ये बऱ्याचदा हा अनुभव बघितला आहे मी. तर आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आता आमचा ग्रुप ह्या बसमध्ये येईल. ह्या हॉटेलमध्ये आम्ही काल उतरलो आहे. आता आम्ही अमृतसरमध्ये आहोत आणि आता इथून आम्ही वाघा बॉर्डरसाठी निघालो. वाघा बॉर्डरला एक मोठंसं फंक्शन असतं आणि ते काय नेमकी ती सेरेमनी कशी सेलिब्रेट केली जाते, कारण भारत आणि पाकिस्तान ह्या बॉर्डरवरती ॲक्च्युअल आपण जाणार आहोत. तर त्यामुळे मजा येणार आहे असं वाटतंय. तर तुम्ही सोबत राहा. आमच्या टूरला सुरू होऊन 2च दिवस झालेले असल्यामुळे फारशा कोणाशी ओळखी नव्हत्या, पण हळूहळू परिचय झाला आणि मग मैत्री होत गेली. आज आम्ही अटारी बॉर्डरवरती निघालो होतो. महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या ठिकाणाहून जमलेले 18 जण आणि एक टूर मॅनेजर अशी आमची ही टीम हिमाचल प्रदेशच्या टूरवर निघाली होती. ओके, तो आज का प्रोग्राम आज का हमारा प्रोग्राम है. अभी हम लोग जाएंगे अटारी बॉर्डर. लगभग हमें 1 घंटा लगेगा. जेब में एक बार चेक कर लीजिए, अगर पेन वगैरह किसी के पास रहेगा तो यहीं पे रख दीजिए. सिगरेट, तंबाकू, लाइटर बेटर है कि आप ना यहीं पे रख दीजिए. फ्री हैंड जितना लोगे उतना अच्छा रहेगा. अमृतसरकडनं अटारी आणि वाघा सीमेकडे जाणारा हा रस्ता साधारण 1.5 तासाचा आहे. पण मनातली उत्सुकता इतकी होती की वेळ कसा जात होता ते कळलंच नाही. शहर मागे पडू लागलं आणि पंजाब हळूहळू त्याच्या खऱ्या रूपात दिसू लागला. वाटेत पठाणकोटचा परिसर लागला. हे नाव ऐकलं की अनेक भारतीयांना 2016मधला अतिरेकी हल्ल्याची आठवण होते. देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या शौर्याची आणि बलिदानाची साक्षीदार ठरलेली ही भूमी. या घटनेनंतर पठाणकोट हे फक्त एक शहर राहिलं नाही, तर देशाच्या सुरक्षेशी जोडलेलं एक संवेदनशील ठिकाण बनलं. रस्त्यावरनं जाताना अधूनमधून दिसणाऱ्या आर्मीचे ट्रक्स आणि कडक सुरक्षा आणि सीमेच्या जवळ असल्याची सतत जाणवणारी एक भावना, हे सगळं वातावरण आणखी गंभीर बनवत होतं. पण ह्या सगळ्यातही पंजाबची माणसं मात्र तितकीच दिलखुलास. धाब्यावरचा गरम चहा असो किंवा एखाद्या स्थानिकाशी झालेल्या 2 गप्पा, त्यांच्या बोलण्यातला आपलेपणा लगेच जाणवतो. ही आमची बस आणि आमच्या ठरलेल्या सीट्स पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तशाच राहिल्या. खरं तर वाघा आणि अटारी बॉर्डरवरची ही परेड पाहण्यासाठी कोणतंही तिकीट नाही आहे. जे आधी येईल त्याला कुठेही बसता येतं. पण आमचा जो टूर मॅनेजर आहे स्वप्नील, तो VIP पासेससाठी प्रयत्न करत होता. VIP पास जर मिळाला तर आपल्याला पाकिस्तान आणि भारताच्या मधलं जे गेट आहे त्याच्या अगदी जवळ आणि खुर्चीत बसायची संधी मिळते. आमचा स्वप्नील टूर मॅनेजर आणि हा आपल्याबरोबर नेहमी असतो. हिमाचल, लेह लडाख, स्पिती व्हॅली, कैलास मानसरोवर, सिंगापूर आयलंड, मलेशिया, फुकेट, करामा, येस, सगळे डेस्टिनेशन आहे. आणि तू किती वर्षांपासून आहेस? 15 वर्षापासून. गेली 15 वर्ष तो वर काम करतोय आणि अतिशय छान अनुभव आहे त्याला असं हँडल. आजही त्यांनी वाघा बॉर्डरवरती ज्या सिटिंग अरेंजमेंट असते त्याला VIP पासेस कसे कसे करून मिळवले आणि त्यासाठी त्याची कालपासून धावपळ चाललेली होती. पण एकदाचं झालंय आमचं काम, त्यामुळे आता आपल्याला जवळून बघायला मिळेल असं वाटतंय. साधारण 1.5 तासात आम्ही गेटवर येऊन पोहोचलो. हे लांबवर रस्त्याच्या मधोमध जे 2 खांब दिसत आहेत तिथे भारत आणि पाकिस्तानचे झेंडे पूर्वी फडकवायचे म्हणे, पण सिंदूर ऑपरेशनपासून हे दोन्ही देशांनी बंद केलं आहे. नेमकं कारण मला समजलं नाही. कोणाला माहिती असेल तर कॉमेंटमध्ये जरूर लिहा. बसमधून उतरताच वातावरणामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. सगळीकडे तिरंगे, देशभक्तीची गाणी, लोकांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मनामध्ये एक वेगळीच भावना तयार करत होता. देशभरातनं
साधारण 25-30 हजार लोक रोज ही फ्लॅग लोअरिंग सेरेमनी बघण्यासाठी म्हणून इथे येतात. साधारण 10-1 मिनटं आपल्याला मुख्य गेटपर्यंत चालत जावं लागतं. पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळ्या रांगा आहेत. एका बाजूला BSFचे जवान तर दुसऱ्या बाजूला हजारो पर्यटक. आम्ही हळूहळू चालत प्रवेशद्वाराकडे निघालो. प्रत्यक्ष बॉर्डरवर जाण्यापूर्वी 2दा आपली कडक तपासणी होते. प्रत्यक्ष बॉर्डरवरची जी इमारत आहे त्याच्यासमोर मंडळी आपली फोटो काढतात, व्हिडिओ काढतात आणि एक वेगळंच वातावरण तिथे आपल्याला अनुभवता येतं. आम्ही ते क्षण कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केले. वाघा आणि अटारी ही भारताच्या सर्वात संवेदनशील सीमांपैकी एक सीमा. त्यामुळे आमचे 2 वेळा चेकिंग झालं. बॅगा, मोबाईल सर्व तपासल्यावर शेवटी एकदाचं आम्हाला स्टेडियमच्या दिशेने सोडण्यात आलं. आणि मग जसे आम्ही इथून ह्या प्रत्यक्ष गेटच्या जवळ जायला लागलो, संपूर्ण स्टेडियम देशभक्तीच्या वातावरणाने अक्षरशः दुमदुमत होतं. मोठमोठ्या स्पीकरवर गाणी होती. भारत माता की जय, वंदे मातरम, हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणा ऐकू येत होत्या. आम्हाला इथे पोहोचायला जवळजवळ 4 वाजले होते. पण काही लोक इथे दुपारी 2:30-3 वाजल्यापासून येऊन बसले होते. त्यामुळे त्यांना पुढच्या जागा मिळत होत्या. VIP सीट आम्हाला मिळालेल्या असल्यामुळे आम्हाला बॉर्डर ही जी प्रत्यक्ष गेट आहे ह्या गेटच्या जवळ बसण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यामुळे समोरचा जो पाकिस्तानचा भाग आहे किंवा तिकडची जी लोकं आहेत ती आम्हाला अगदी स्पष्ट दिसत होती. वातावरणामध्ये इतकी गरमी होती त्यामुळे सगळीकडे बारीक पाण्याचे स्प्रे सोडलेले आहेत. जर तिथे जाताना तुम्ही छत्री घेऊन गेलात किंवा टोपी तर कंपल्सरी आहे, नाहीतर स्किन टॅन होऊन जाते. पण संध्याकाळ जसजशी होते तसं वातावरण थोडंसं हवा सुटते आणि थंड होतं. हे बघा, हे पलीकडे पाकिस्तान दिसतंय. तिथे अक्षरशः कुत्रं पण नव्हतं. आणि भारताच्या भागामध्ये जवळजवळ रोज 25-30 हजार लोक जमतात. म्हणजे किती मोठा फरक आहे हे लक्षात येतं आपल्या. स्टेडियममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा मोठ्या मोठ्या स्क्रीन लावलेल्या आहेत आणि त्याच्यावर BSFच्या जवानांचं शौर्य, त्यांचा इतिहास, सीमेचं संरक्षण कसं केलं जातं ह्या सगळ्याची माहिती सतत दिली जाते. आपल्या साईडला बसायला जागा कमी पडते म्हणून आता हा एक मजला वरती वाढवलेला आहे. म्हणजे भारतातनं इतकी लोक रोज इथे बघायला येतात. आणि हे जे दिसतंय ह्या सगळ्या खुर्च्या थोड्या वेळाने भरून गेल्या. आमच्या मागे वेगवेगळे फॉरेनर्स वेगवेगळ्या देशातनं आले होते. म्हणजे बाहेरचे परदेशी लोकसुद्धा ही सेरेमनी एन्जॉय करतात. सगळ्यांनाच नाही, पण काही नशीबवान स्त्रियांना भारतीय ध्वज हातात घेऊन अशी धावत धावत एक राऊंड मारण्याची संधी मिळते. आणि ज्यांना इच्छा आहे त्यांनी तिथे जाऊन उभं राहायचं. मग ते सैनिक झेंडा देतात आणि एक मोठी अशी राऊंड मारून यायचं. हा मला असं वाटतं एक मोठा बहुमान असतो, भारतीय ध्वज हातात घेणं आणि इतक्या लोकांमधनं असं धावत जाऊन येणं.
म्हणजे हे बघताना सुद्धा आम्हाला सगळ्यांना अंगावर असा रोमांच आला होता. वरून त्वचा जाळणारं रखरखतं ऊन, पण कुणालाच त्याची पर्वा नसते. हे 2-2.5 तास आपण सगळेच जण आपल्या नकळत ह्या देशभक्तीमध्ये इतके भारावून जातो की सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये एक पाणी तरळलेलं असतं, अंगावर रोमांच असतो. खूप छान आणि जबरदस्त असं हे वातावरण आहे. आपल्या देशाची महानता, आपल्या सैन्याची ताकद, या सगळ्याची ना एक झलक आपल्याला इथे बघायला मिळते. मला असं वाटतं की प्रत्येक भारतीयाने एकदा तरी इथे येऊन जायला हवं. पाकिस्तान साईडला कुत्रं नाही असं म्हणेपर्यंत एक 100-150 डोकी तिथेही जमली. त्यांच्या लोकांमध्ये फारसा उत्साह मला दिसत नव्हता. एका बाजूला भारत, दुसऱ्या बाजूला पाकिस्तान, मधोमध फक्त एक लोखंडी गेट, पण इतिहास, युद्ध, भावना आणि संघर्षांनी भरलेलं दशकांचं अंतर आपल्याला स्पष्टपणे जाणवत राहतं. जसे आपले हिरो यायला लागतात, एक वेगळाच जोश सगळ्यांमध्ये संचारतो. हा जो BSFचा जवान आहे, हा अक्षरशः 3 तास लोकांना पेटवत राहतो आणि लोकही त्याला छान दाद देत राहतात. भारतीय सैनिकांमधून जेव्हा महिला जवान प्रत्यक्ष गेटवर जाऊन पाकिस्तानी सैनिकांना ठसन देतात, तेव्हा ते बघायला खूप छान वाटतं. लोक टाळ्या आणि जयघोष करून त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतात.
हिंदुस्थानचा हा जयघोष आणि प्रचंड देशभक्तीच्या आवाजासमोर पाकिस्तानचा आवाज दबल्यासारखा वाटत होता, किंबहुना येतच नव्हता. मी कितीही दाखवलं किंवा कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्ष जे वातावरण चढत गेलं आणि आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये अशी काही देशभक्ती जाणवायला लागते, याचं वर्णन मला शब्दामध्ये करताच येणार नाही. हे सगळं प्रत्यक्ष तिथे जाऊन अनुभवावंच लागेल. हे सगळं बघत असताना मनामध्ये विचार येत होता की फक्त टुरिस्ट स्पॉट म्हणून नाही, तर प्रत्येक भारतीयांनी, प्रत्येक तरुणांनी आयुष्यात एकदा तरी ही परेड, हे वाघा आणि अटारी बॉर्डरवरचं हे जे वातावरण, हा जल्लोष एकदा तरी बघायलाच हवा. त्यांनी त्याला आपल्या देशाबद्दल, आपल्या देशभक्तीबद्दल, सैन्याबद्दल, आपल्या देशाच्या ताकदीबद्दल एक अंदाज येईल. भारतीय जवानांची ही उंच चाल, जोरदार बूट आपटणं, डोळ्यातील आत्मविश्वास आणि प्रत्येक हालचालीत दिसणारा रुबाब पूर्ण स्टेडियम टाळ्या आणि घोषणांनी दुमदुमत होतो. या परेडमध्ये सैनिक एकमेकांना जे आव्हानात्मक हावभाव करतात त्याला अनेक जण ठसन म्हणतात, पण त्यामागे वर्षानुवर्षाची ट्रेनिंग, समन्वय आणि शिस्त असते. देशाभिमानाचे प्रदर्शन असतं. आता दोन्ही देशांचे झेंडे हे सन्मानाने खाली उतरवले जातात, ज्याला फ्लॅग लोवरिंग सेरेमनी असं म्हटलं जातं. त्याची सुरुवात आता इथे होते आणि हळूहळू लोक शांत, थोडंसं गंभीर वातावरण होतं.
ध्वजाला सन्मानाने खाली उतरवताना दोन्ही देशाची लोक उभे राहतात. (1959) पासून ही बीटिंग रिट्रीट किंवा ज्याला फ्लॅग लोअरिंग सेरेमनी म्हणतात ही सेरेमनी सुरू आहे. पूर्वी इथे गेट उघडलं जायचं आधी आणि मग हे झेंडे खाली उतरवल्यानंतर पुन्हा गेट बंद केलं जायचं. पण सिंदूर ऑपरेशन नंतर काही दिवस हा समारोह बंद करण्यात आला होता. आता तो पुन्हा सुरू केलेला आहे. पण आता पूर्वीसारखं हात मिळवत नाहीत दोन्ही सैनिक आणि गेट उघडलं जात नाही. भारतीय ध्वजाला अतिशय सन्मानाने आतमध्ये घेऊन जातात आणि त्यानंतर हा समारोह संपला असं घोषित केलं जातं. आम्ही आठवण म्हणून तिथे काही फोटो काढले, तिथल्या सैनिकांना भेटलो. खूप छान वाटलं. मला असं वाटतं की हा अनुभव प्रत्यक्ष आयुष्यात एकदा घ्यायलाच हवा. आपला देश, देशाची ताकद, देशभक्ती म्हणजे काय हे सगळं ना इथे आल्यानंतर नव्याने समजलं असं म्हटलं तरी चालेल. हजारो लोक शिस्तीत पुन्हा आपल्या घरी निघतात आणि एक वेगळीच शांतता मला जाताना जाणवली लोकांमध्ये. कुठेही आवाज नव्हता, गोंधळ नव्हता. आजचा दिवस खूप छान गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी डलहौसीसाठी आम्हाला निघायचं होतं. त्यामुळे आम्ही बसने आमच्या हॉटेलवर परतलो.